काय जुनी मुंबई आठवली ना? अहो साहजिक आहे, आज आपण आहोत क्रांतीनगर गिरगावमध्ये. गिरगाव म्हणजे जुनी मुंबई, जुने वाडे, मराठमोळं वातावरण. पण आज गिरगाव कसं आहे, इकडची लोक कशी आहेत, आज दिवाळीचा दिवस आहे, तर दिवाळीत ते काय काय मजा करतात, कशा गप्पा मारतात, कसे खेळ खेळतात, तेच जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या क्रांतीनगरमध्ये आज आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहेत, इकडच्या लोकांविषयी, क्रांतीनगर विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव सौ वनिता विलास दळी. तुम्ही काय करता? मी एक हाऊसवाईफ आहे. बरं, मला क्रांतीनगर विषयी माहिती सांगा ना. क्रांतीनगर म्हणजे पूर्वी या वाडीत घोडे ठेवले जायचे, ट्राम घोडे. अच्छा. त्याच्यानंतर त्या घोड्यांवरनं या वाडीला सरकारी तबेला असं नाव पडले. अच्छा. आणि त्यानंतर साने गुरुजींनी या वाडीला क्रांतीनगर असे नाव दिले. कारण क्रांतीनगर नाव देण्याचं कारण असं, हे पूर्वी हे क्रांतीनगर परकीयांच्या हाती होतं आणि नंतर ते जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला साने गुरुजींनी या वाडीला क्रांतीनगर असे नाव दिले गेले. क्रांतीनगर असं नाव ठेवलं. अच्छा, म्हणजे सगळे आता क्रांतिकारी महिला इकडे आहेत? हो, नक्कीच. बरं, इकडच्या कशा आहेत सांगा या सगळ्या महिला? इकडच्या सगळ्या महिला अगदी आता जसं तुम्ही उदाहरण बघितलंच असाल की सुरुवातीला 5ही महिला इथे नव्हत्या, पण वेळेला सगळ्या महिला इथे हजर झाल्या. अशा महिला. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं मला आभार मानायचं आहे की सध्या आता दिवाळीचाच सण आहे आणि दिवाळीचा सण म्हटल्यानंतर सगळ्या महिला खूप कामं असतात, खूप घरी काम असताना, छोट्या मुलांचं शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडलेलं असताना सुद्धा त्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहिल्या आणि त्यामुळे मी त्यांचे अगदी हार्दिक अभिनंदन करते. वाह, छान. मग एकत्र असतात सगळ्या? हो, नक्कीच. कोऑपरेट करतात? हो हो हो. आजही तशाच कोऑपरेट करणार? हो, नक्कीच. मी जे सांगेन ते ऐकणार? हो, नक्कीच. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला आर्यन काढून देणार आहे. हाय. हाय. पूर्ण नाव सांग तुझं. आर्यन संजय दळी. कितवीत आहेस तू? चौथीत. चौथीत. आता सुट्टी ना, दिवाळी आहे त्यामुळे शाळेला. मग आता काय फक्त फटाके? फटाके, फराळ आणि मग फटके आईचे, असं नाही ना? टोकन्स काढून देशील मला 3? हा, एक एक करून दे. एक दे पहिल्यांदा, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 53. दुसरा क्रमांक आहे 74. आणि तिसरा क्रमांक आहे 68. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. हाय. हाय. काय नाव तुझं? अंकिता. अंकिता, काय करतेस तू? मी BMS मध्ये आहे. SY BMS. BMS मध्ये बिझनेस मॅनेजमेंट. हा. काय आता मग कसं काय चाललंय? दिवाळी आहे आज, खूप मज्जा. आता कॉलेजची सुट्टी असेल ना? हो. काय टेन्शनच नाही? बिलकुल नाही. हो ना? हो. मग BMS करून पुढे काय करायचंय तुला? MBA. हा. त्याच्या पुढे? त्याच्या पुढे अजून विचार नाही केला. जॉब. बरं, सांग तुझ्याविषयी सांग. तुला काय काय आवडतं? आता दिवाळी आहे तर फराळ कुठला आवडतो? फटाके कुठले आवडतात? रव्याचा लाडू आवडतो. उडवायला? उडवणार कसं रव्याचा लाडू? उडवू शकतो असा. खायला आवडतो. आणि फटाके कुठले उडवायला आवडतात? रॉकेट. हो. रॉकेट रात्री उडवतो आम्ही. का रात्री उडवतो रॉकेट? दिवसा कसं दिसणार उडवलेलं? दिसत नाही रॉकेट दिवसा. नाही. चांगलं दिसतं रात्री जास्त. हा. मग पॅराशूट वगैरे हा त्याच्यात असतं ना? पॅराशूट नाही. रॉकेट मध्ये असतं ना पॅराशूट? नाही. अगं असतं रॉकेट मध्ये. अच्छा, ठीक आहे. आणि कलर्स वगैरे असतात. हो. मग फराळ घरी आता काय संपवलंस तू? नाही, आहे थोडासा तुमच्यासाठी ठेवलेला. आहे ना माझ्यासाठी ठेवलेला? रव्याचे लाडू नको ना ते? नक्की. आता आज जाऊन फुटायचे ते. नाही, आहे सगळं आहे ना सगळं? हो. आईला वगैरे मदत करतेस तू? हो. करतेस? हो. कशाला मदत करतेस? कशाला म्हणजे? हो म्हणालीस तू. फराळ करायला मदत करतेस का? फराळ करायला. हो. फटाके करायला मदत करतेस? फटाके नाही करत आई? नाही. अच्छा, ओके. मला वाटलं असंच. ठीक आहे, राऊंड घ्यायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. हा, तुमचं नाव सांगा. अरुण अनिराळेकर. या कोण तुमच्या? मुलगी आहे.
मुलगी आहे हो बर. ही मदत करते का हो खरं? हो करते, सर्व कामाला मदत करते. हा आता मुलीची स्तुती ना. हो नाही करायचं, खरं सांगायचं ना, असं बोलून चालणारच नाही. अगदी खरं सांगायचं हो हो की नाही. हो तुमच्याविषयी सांगा. फराळ वगैरे संपलाय ऑलमोस्ट नाही. आहे. हो तुम्ही लपून ठेवलाय ना बाजूला. हो थोडाफार सरकवून ठेवतेस मी, कारण काही कोण ऐन टायमाला पाहुणे वगैरे आले तर द्यायला पुढे करायला लागतो ना. हा तसं मी येणार आहे तुम्हाला माहिती होता. हो हो मला माहितच होते. त्यासाठी सरकवून ठेवलायत ना फराळ. हो हो. आणि मग फटाके कुठे सरकवून ठेवले आहेत? फटाके पण ठेवले थोडेफार बॉक्स मध्ये एका काढून. आहेत ना. हो मुलांसाठी. फटाके आणि फराळ असं दोन ठेवायचं. पाहुणे का फटाके खात नाहीयेत. नाही नाही उडवायला हो. उडवायला ते काय पाहुणे उडवण्यासाठी थोडीच थांबणार आमच्याकडे. जागा छोटी, आमच्या जागा लहान आहेत ना. त्याचं काय संबंध? आपलं मन मोठं आहे की नाही? मन मोठं आहे पण आमच्याकडे पाहुण्या राहण्यासाठी जागाच नाहीये ना. मग त्यांना सांगायचं फटाके उडवा आणि निघा. हा असं मग जास्त वेळ थांबायला सांगायचं नाही. तसं मला तुम्ही सांगणार तसं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. हो फराळ करा, पाणी प्या नंतर. हा मग काय सांगा, गिरगाव विषयी सांगा. कशी मजा करता गिरगाव मध्ये? आमच्या वाडीत सगळे प्रोग्राम वगैरे होतात. हा दिवाळी वगैरे, सत्यनारायणची पूजा वगैरे होतात, स्पर्धा होतात. तुम्ही पण स्पर्धांमध्ये वगैरे हो भाग भाग घेते. घेता? हो हो आता पण भाग घेतलाय तुम्ही. हो, नंबर हो. आला तुमचा. हो. हा ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुधाकर सर, दर्शना सुधाकर सरकोरे. काय हो काय झालं? दिवाळीचं टेन्शन आलंय? हा काय टेन्शन आलंय? फराळ संपलाय की काय? खूप जास्त झालंय? आहे ना भरपूर. आहे. खरेदी पण करून झाली की नाही? हा हो झाली ना. सांगा काय काय खरेदी केली सांगा. मुलांसाठी- साड्या वगैरे ना. मुलांसाठी फटाके. मुलांसाठी फटाके, शॉपिंग. हा भरपूर झालंय. हो भरपूर झालं. फराळ काय काय केलंय सांगा घरी. फराळ काय, करंजी, लाडू, चकल्या, हा. शेव, सर्वच फराळ. सगळं केलंय. तुम्हाला काय आवडतं त्यातलं? सर्वच आवडतं. गोड की तिखट? सर्वात जास्त गोड. गोड आवडतं. हो. लाडू वगैरे हो बेसनाचे, हो रव्याचे, बऱ्याच. हा उडवायचे. उडवायचे कसे? उडवायचे नाही. उडवायचे कशाला? आपण रॉकेट उडवायचं. हा. आणि मग सांगा तुमच्याविषयी सांगा. आता दिवाळीत काय काय अजून वेगळी मजा काय करणार? तुम्हाला आवड कसली कसली आहे? मला वाचनाची आवड आहे. वाचनाची आवड. हो. आणि आणि टीव्ही पाहण्याची. टीव्ही बघायला आवडतो ना. हो टीव्हीवर 3:30. हो. अरे आम्हाला माहिती आहे सगळं. ठीक आहे. तर राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला आकडे देणार. आकडे वापरायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरणार. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार दर्शनाताई, मग अंकिता आणि मग अरुणाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. बोन चायनाच्या या 22 पीस डिनर सेटमध्ये 4 डिनर प्लेट्स, 4 साईड प्लेट्स, 4 राईस बोल, 4 कप बशा, 1 सूप बोल आणि 1 सॅलेड बोल आहे. आजचं प्रॉडक्ट तयार. दर्शनाताई तयार. हे घ्या. 4 आकडे वापरा आणि ह्याची किंमत किती किंमत आहे? 4785. 4785. काय वाटते? बरोबर वाटते? 2800, 3200 आणि 2500. 2000 ते 3000च्या मध्ये वाटते. हा तुम्हाला काय वाटतं? मला हीच ठेवायची. हीच ठेवायचे. फ्रीज करूया. हो. ठीक आहे फ्रीज करूया. 4785 ए 4785 4785. आता अंकिता हे घ्या. 4 आकडे वापरा तुम्ही. किती किंमत आहे? 2948. 2948. काय वाटतं? ठीक आहे. ओके. काही जण म्हणाली बरोबर, काही जण म्हणाली ठीक आहे. हू केअर्स. तुला काय करायचंय? नाही बरोबर आहे. बरोबर आहे. हो. फ्रीज करून टाकूया. हो ठीक आहे फ्रीज करूया. 2948 ए 2948 2948. आता अरुणाताई हे घ्या. किती किंमत आहे? 2510. 2510. बरोबर वाटते का? ठीक आहे. कोणाला वाटते? बरोबर वाटते? सगळ्यांनाच बरोबर वाटते. काय करायचं मग? सगळ्यांना बरोबर वाटते. मी काय बोलू शकत नाही, तुम्हीच सांगा आता. आम्ही नाही सांगणार. तुम्ही सांगा काय ते चेंज करायची का 30 ठेवायची? नाही 30 ठेवा. 30 ठेवायची ना.
30 ठेवूया. 2510 1, 2510 2510. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. अरुणाताईंनी किंमत सांगितली 2510 रुपये, अंकिताताईंनी किंमत सांगितली 2948 रुपये आणि दर्शनाताईंनी किंमत सांगितली 4785 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 2245 रुपये. त्यामुळे विजेते आहेत अरुणाताई. हे घ्या तुमचं बक्षीस. सांगा कसं वाटतंय. मला खूपच आनंद होत आहे कारण हे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मला बक्षीस मिळत आहे. माझ्या घरच्या लोकांना पण खूपच आनंद होईल. मी पुष्कळची खरेदी दिवाळी निमित्त केलेली, त्यात मला आणखीन प्राइज मिळालं, त्यामुळे मी खूपच आनंदी आहे. हो ना. हो.